हॅलो, गुड मॉर्निंग. आपल्या सर्वांचे मोबाईल म्यूट करा. तर आज आपण मागच्या ऑनलाईन क्लासला इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी याबद्दल आपण प्रस्तावना, त्याचबरोबर डेफिनेशन्स, मिनिंग, त्यानंतर बुक किपिंगचा त्या ठिकाणी इम्पॉर्टन्स, त्याचबरोबर त्या ठिकाणी व्याख्या पाहिलेलो आहोत. तर आज आपण त्यातलाच पुढचा पार्ट म्हणजे बुक किपिंगचा युटिलिटी ऑफ बुक किपिंग, बुक किपिंगचा उपयोगिता. बुक किपिंगची उपयोगिता कोणाकोणाला त्या ठिकाणी होत असतो, तर त्या ठिकाणी ओनर म्हणजे काय, जो मालक, व्यवसायाचा जो मालक असतो त्या मालकाला पुस्तपालनाचा किंवा बुक किपिंगचा कशा प्रकारचे त्या ठिकाणी उपयोग होतो, तर त्या ठिकाणी ओनर बुक किपिंगचा उपयोग ओनरला कोणत्या पद्धतीने होतो, तर द बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट प्रॉफिट, लॉसेस, ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ एन एंटरप्राइज ॲट एनी टाइम. कोणत्याही वेळी त्या ठिकाणी पुस्तपालन किंवा बुक किपिंग ठेवल्यामुळं किंवा पुस्तकं वापरल्यामुळं, पुस्तकं ठेवल्यामुळं, त्या ठिकाणी त्या पुस्तकात रेकॉर्डिंग केल्यामुळं त्या व्यवसायाचा किंवा त्या बिझनेसमॅनला त्या आपल्या व्यवसायातील नफा किती आहे किंवा तोटा किती आहे, किंवा त्याचबरोबर आपल्याकडे ॲसेट्स किती आहेत, आणि त्याचबरोबर आपल्याकडून देणी जे काही लायबिलिटीज जे आहेत ते त्या ठिकाणी कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणी बुक किपिंग ठेवल्यामुळं त्याला शक्य होतं पाहण्याला. आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे मॅनेजमेंट, व्यवस्थापकांना त्या ठिकाणी व्यवस्थापक जे करत असतील, व्यवस्थापन क्रिया जे पार पाडत असतील, त्या व्यवस्थापन क्रियेत पार पाडणाऱ्या व्यक्तींना देखील त्या ठिकाणी बुक किपिंगचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. तो म्हणजे आपल्या व्यवसायाचा त्या ठिकाणी एकंदरीत प्लॅन, नियोजन जे असेल, पुढील जे काय पुढील काळात आपण व्यवसायात कोणते बदल करायचा, कोणत्या पद्धतीने व्यवसाय चालवायचा याबद्दल नियोजन करता येतं. आणि त्याचबरोबर त्या नियोजनानुसार त्या ठिकाणी काय एकंदरीत डिसिजन्स जे काय निर्णय जे असेल ते निर्णय देखील घेता येतो. आणि त्याचबरोबर ओव्हरऑल या बिझनेस ॲक्टिव्हिटीमध्ये की एकंदरीत अशा पद्धतीचा त्या ठिकाणी माहिती आपल्याकडे असल्यामुळं की त्या बिझनेस ॲक्टिव्हिटीजमध्ये वेळोवेळी त्या ठिकाणी नियंत्रण देखील राखता येतं. आणि त्याचबरोबर पुढचा जो काही घटक आहे तो म्हणजे इन्व्हेस्टर्स, गुंतवणूकदार जो असेल त्या गुंतवणूकदाराला देखील बुक किपिंगचा उपयोग कशा पद्धतीने होतो, तर की अनेक प्रकारचे आपण बाजारात पाहत असतो, अनेक प्रकारचे व्यक्ती जे काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत असतात. काही जण प्रत्यक्ष व्यवसाय करत असतात, काही जण त्यांच्याकडे पैसा असेल तर तो पैसा एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या व्यवसायामध्ये तो गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी कोणत्या कंपनी त्या ठिकाणी आपला पैसा त्या ठिकाणी, हॅलो, आपलं मोबाईल म्यूट करा. सर तुमचा आवाज येत नाही. आपण मोबाईल म्यूट करा अगोदर. येत आहे का आवाज? हो युटिलिटी ऑफ बुक किपिंग. असाला आपण की बुक किपिंगचा अर्थ, मिनिंग आणि त्याचबरोबर बुक किपिंगचा त्या ठिकाणी काय इव्हॅल्युएशन देखील आपण पाहिलेले आहे. आता या तासाला त्या ठिकाणी युटिलिटी ऑफ बुक किपिंगचे उपयोगिता त्या ठिकाणी कोणकोणत्या घटकांना त्या ठिकाणी होत असतो त्याबद्दल आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला जो आहे ओनर, मालक, व्यवसायाचा मालक. आता या व्यवसायाच्या मालकाला बुक किपिंगचा, पुस्तपालनाचा उपयोग कशा पद्धतीने होतो, तर तो आपल्या व्यवसायात दैनंदिन जे काही व्यवहार असतील ते व्यवहार केल्यानंतर त्या व्यवहारांची नोंदी केल्यानंतर
त्या व्यवहारांची नोंदी केल्यानंतर त्याला आपल्या व्यवसायात नफा किती झालेला असेल किंवा तोटा किती आहे किंवा आपल्याकडे ॲसेट्स किती आहेत, त्याचबरोबर लॅबिलिटीज त्या ठिकाणी देणी किती आहेत, हे कोणत्याही वेळी कोणत्याही श्रेणी त्याला पाहता येतो आणि त्याचबरोबर सांगता येतं बुक्स ठेवल्यामुळं. त्याचबरोबर मॅनेजमेंट व्यवस्थापन, की आता आपण पाहिलेले औद्योगिक क्रांतीनंतर त्या ठिकाणी काय मालक आणि त्याचबरोबर व्यवस्थापन हे दोन घटक त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. त्यामुळं की मालक वेगळा असतो आणि त्याचबरोबर प्रत्यक्षात कार्य करणारे व्यवस्थापकीय संघटन वेगळं असतो. अशा वेळी व्यवस्थापकांना देखील की त्या ठिकाणी काय पुस्तकं असल्यामुळं पुस्तक ठेवल्यामुळं आणि त्यामध्ये नोंदी केल्यामुळं एकंदरीत व्यवसायाचा प्लॅनिंग जो असेल तो प्लॅनिंग ठरवता येतो आणि त्या प्लॅनिंगनुसार त्या ठिकाणी काय डिसिजन घेता येतो. प्लॅनिंगनुसार त्या ठिकाणी डिसिजन घेता येतो आणि त्याचबरोबर ओव्हरऑल असे प्लॅन असल्यामुळं की नियोजन असल्यामुळं त्या ठिकाणी काय व्यवसायात कोणकोणत्या वेळी त्या ठिकाणी आपण व्यवस्थित व्यवसाय आपला होत आहे आणि त्याचबरोबर रेकॉर्ड होत आहे यावर त्या ठिकाणी कंट्रोल देखील साधता येतो किंवा कंट्रोल देखील करता येतो. म्हणजे एकंदरीत की अशा प्रकारे मॅनेजमेंटला देखील त्या ठिकाणी उपयोग होत असतो बुक किपिंगचा. त्याचबरोबर इन्व्हेस्टर्स, तर इन्व्हेस्टर्स म्हणजे काय गुंतवणूकदार. तर गुंतवणूकदार जे असतील की आपल्याकडे असलेला पैसा जो असेल तो पैसा एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या संघटनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर की ते गुंतवणुकीतून आपल्याला काय मोबदला व्यवस्थित वेळेवर आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारे मिळतो का नाही याचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी काय वेळोवेळी अनेक कंपन्यांचा त्या ठिकाणी पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये त्या ठिकाणी त्यांचा की 3-3 महिन्याचा त्या ठिकाणी काय आपल्याला त्या ठिकाणी एकंदरीत चढ उतार काय असेल ते पेपरमध्ये त्या ठिकाणी देत असतात. या पेपरच्या कांत्रणावरून किंवा त्याचबरोबर अर्थमंथन असे अनेक पुस्तकं असतात की त्या पुस्तकावरून जे इन्व्हेस्टर जे असतील गुंतवणूकदार जे असतील त्या व्यवसायाचा त्या ठिकाणी अभ्यास करून दिलेल्या माहितीचा अभ्यास करून त्यांच्याकडे असलेला जो काही पैसा असेल तो पैसा व्यवसायात गुंतवणूक करत असतात. म्हणून बुक किपिंगचा उपयोग काय असेल की एकंदरीत लोकांकडून त्या ठिकाणी काय पैसे जमा करत असताना, कॅपिटल जमा करत असताना, भांडवल जमा करत असताना शेअरच्या रूपात अशा पद्धतीने लोकांना माहिती देऊन, जनतेला माहिती देऊन, गुंतवणूकदारांना माहिती देऊन त्याद्वारे मोठमोठे कंपनीज त्या ठिकाणी काय रक्कम जमा करत असते, वित्त त्या ठिकाणी काय जमा करत असते. म्हणून इन्व्हेस्टरना देखील बुक किपिंगचा त्या ठिकाणी उपयोग होत असतो. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी कस्टमरना त्या ठिकाणी बुक किपिंगचा उपयोग कसा होतो, तर कस्टमर हा तर एखादी त्या ठिकाणी माल जो असेल किंवा एखादा त्या ठिकाणी काय त्याला हवं असलेले जे काय घटक असेल तो घेत असतो. परंतु त्याचा त्या बुक किपिंगचा काय संबंध असेल की या ठिकाणी एकंदरीत कस्टमर कॅन इझिली अंडरस्टँड फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस, ही कॅन अश्युअर्ड अबाउट सप्लाय ऑफ गुड्स. म्हणजे एकंदरीत कस्टमर जर ही माहिती त्या कस्टमरला मिळालं असेल त्या कंपनीचा फायनान्शियल पोझिशन काय आहे यावरून तो कस्टमर त्या ठिकाणी डिसिजन घेत असतो की यांच्याकडून जे काही माल आपल्याला वेळेवर मिळत असतो किंवा त्या ठिकाणी चांगला मिळत असतो हे त्या ठिकाणी काय त्याला समजू शकतो. ॲश्युअर जो खात्रीशीर त्या ठिकाणी काय यांच्याकडून जे काय माल आपल्याला मागणी आपल्याला पुरवठा वेळेवर होत असतो. त्याचबरोबर गव्हर्नमेंट, आता गव्हर्नमेंटना त्या ठिकाणी बुक किपिंगचा उपयोग काय असेल, वेगवेगळ्या संस्थेचा बुक किपिंग ठेवल्यानं गव्हर्नमेंटला काय उपयोग, सरकारला काय उपयोग, तर गव्हर्नमेंट कॅन इझिली फाइंड आउट डिफरंट टाइप्स ऑफ टॅक्सेस ड्यू फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. म्हणजे या बुक्सवरून त्या ठिकाणी काय या माहितीवरून गव्हर्नमेंट एकंदरीत सरकार त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचा जो काय टॅक्स असेल तो टॅक्स कलेक्शन करू शकतो. गव्हर्नमेंटला एक सोर्स आहे की टॅक्स कलेक्शन करण्याचा. आणि त्याचबरोबर लेंडर्स, की आता लेंडर्स म्हणजे काय जे सावकार असतात की ज्यांच्याकडे पैसा असतो ते पैसा त्या ठिकाणी काय की एकंदरीत एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या सावकाराला किंवा एखाद्या संघटनेला एखाद्या व्यापारी संस्थेला त्या ठिकाणी पैसा दिल्यास तो पैसा आपल्याला वेळेवर मिळेल का याची शाश्वती या बुक्सवरून त्या ठिकाणी काय तो गृहीत धरू शकतो किंवा तो त्या ठिकाणी जाणू शकतो की याचा फायनान्शियल पोझिशन व्यवस्थित असल्यामुळं की एकंदरीत तो मनी लेंडर जो असेल, सावकार जो असेल, त्या
व्यवसायाला किंवा त्या व्यापाऱ्याला तो पैसे देऊ शकतो. म्हणजे एकंदरीत त्याला खात्री पटल्यानंतरच तो त्या ठिकाणी काय आपल्याकडे असलेले जे काही पैसा असेल ते व्यापारी संस्थेला किंवा एखाद्या संघटनेला, एकल व्यापारी असेल किंवा भागीदारी संस्था असेल, या भागीदारी संस्थेनं तो पैसा देऊ शकतो किंवा तर बुक्सवरून त्याला माहिती मिळाल्यामुळं. त्याचबरोबर डेव्हलपमेंट की बिझनेस एंटरप्राइज कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. म्हणजे या जमा खर्चामुळं एकंदरीत आपला व्यवसायाचा विकास कसं साधायचा यावरून ओनर्सना त्या ठिकाणी किंवा संघटनेला माहिती मिळाल्यामुळं भविष्य काळात त्याचा उपयोग करून आपल्या व्यवसायात आणखीन ग्रोथ कसा होईल किंवा डेव्हलप कसा होईल ह्याकडे तो बिझनेसमॅन त्या ठिकाणी काय या बुक किपिंगचा उपयोग करून आपल्या व्यवसायात तो साधू शकतो, विकास साधू शकतो किंवा ग्रोथ वाढवू शकतो. हे झालं बुक किपिंगचा त्या ठिकाणी काय एकंदरीत की युटिलिटी. आणि त्याचबरोबर डिफरन्स बिटवीन बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. आता आपण पाहणार आहोत बुक किपिंग आणि अकाउंटन्सी यातला फरक. बुक किपिंगचा आणि अकाउंटन्सी यातला फरक. त्यामध्ये पहिलं जो आहे मिनिंग अर्थ. तर बुक किपिंगचा अर्थ आपण पाहिलेले इट इज कन्सर्न विथ रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. क्लासिफाईंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स म्हणजे एकंदरीत बुक किपिंगचा अर्थ काय असेल. इट इज कन्सर्न विथ रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. बुक किपिंगचा संबंध किंवा बुक किपिंग हे काय असेल त्या ठिकाणी का त्या संस्थेचा नोंदी आणि त्याचबरोबर वर्गीकरण करण्याचा, व्यावसायिक झालेल्या ट्रान्झॅक्शनची वर्गीकरणाशी संबंधित नोंदी आणि त्याचबरोबर वर्गीकरणाशी संबंधित असतो. आणि त्याचबरोबर अकाउंटन्सी इट इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग. हे देखील त्या ठिकाणी काय नोंदीच्याच संबंधी आहे आणि क्लासिफाईंग देखील आहे. त्याचबरोबर समरायझिंग म्हणजे काय सारांश आणि अॅनालायझिंग म्हणजे काय विश्लेषण. समरायझिंग म्हणजे काय सारांश आणि अॅनालायझिंग म्हणजे विश्लेषण. अँड इंटरप्रिटिंग द फायनान्शियल डाटा म्हणजे जे काय नोंदी केल्यानंतर आपल्याकडे असलेला किंवा उपलब्ध होणारा जो काय डाटा असेल किंवा उपलब्ध होणारा जो काही माहिती असेल त्या माहितीचा त्या ठिकाणी काय सारांश रूपात आणि त्याचबरोबर अॅनालायझिंग विश्लेषणात्मक आणि त्याचबरोबर इंटरप्रिटिंग म्हणजे काय पृथक्करण. इंटरप्रिटिंग याचा अर्थ काय पृथक्करण म्हणजे डीपली त्या ठिकाणी काय स्टडी करणं किंवा डीपली त्या ठिकाणी अभ्यासणं शक्य होतं. आणि त्याचबरोबर स्टेजेस दुसरा आहे स्टेज स्थान. म्हणजे आता या ठिकाणी पायरी बुक किपिंगचा त्या ठिकाणी स्थान काय आहे. बुक किपिंग इज द प्रायमरी स्टेज इन अकाउंटिंग. म्हणजे जमा खर्चामध्ये त्या ठिकाणी बुक किपिंगचा प्राथमिक पाया आहे किंवा इट इज द बेस फॉर अकाउंटिंगचा हा पाया आहे. आणि त्याचबरोबर अकाउंटन्सी अपार्ट फ्रॉम द प्रायमरी स्टेज इट इन्क्लूड सेकंडरी स्टेज ऑफ अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. म्हणजे एकंदरीत बुक किपिंगचाच हा एक पार्ट अकाउंटन्सीचाच हा एक बुक किपिंग पार्ट आहे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी काय अनालिसिस हे दुसरी त्या ठिकाणी पायरी आहे अकाउंटन्सीचा. अनालिसिस म्हणजे काय विश्लेषण आणि इंटरप्रिटेशन म्हणजे काय मिळालेल्या माहितीचा त्या ठिकाणी विश्लेषण करणं. आता विश्लेषण कोणत्या पद्धतीचं करायचा की आता या ठिकाणी काय नफा झालेला असेल, नफा कोणकोणत्या पद्धतीनं झालेले, किती ॲसेट्स आहेत, किती लायबिलिटीज आहेत याचा विश्लेषण, याची माहिती त्या ठिकाणी काय दुसऱ्यांना देणं म्हणजे इंटरप्रिटेशन. आणि त्याचबरोबर उद्देश. तर ऑब्जेक्टिव्ह बुक किपिंग ठेवण्यामागचा उद्देश आपण पाहिलेला आहे. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग इज टू कीप द रेकॉर्ड्स ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन प्रॉपर अँड सिस्टमॅटिक मॅनर. म्हणजे बुक किपिंग ठेवण्यामागचा काय सगळे रेकॉर्ड्स जे असतील वित्तीय व्यवहारांची रेकॉर्ड्स योग्य पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काय हे चॅट करू नये. चॅट बॉक्समध्ये कोणत्याही प्रकारचा चॅट आपण करू नका. फक्त आपण मी दिलेलं जे काय माहिती असेल ते ऐकून घ्या आणि शेवटी आपण एक 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात आपल्याला जे काय अडचण असेल किंवा जे काय त्या ठिकाणी काय की यामध्ये प्रॉब्लेम असतील ते आपण विचार करूया त्याचा. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह अकाउंटन्सीचा
त्या ठिकाणी काय अकाउंटन्सीचा उद्देश काय असेल, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग इज टू प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट अँड फर्दर कम्युनिकेट द इन्फॉर्मेशन टू द रिलिव्हंट अथॉरिटीज. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे अकाउंटन्सीचा उद्देश काय असेल, जर फायनान्शियल स्टेटमेंट जे असेल, फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे वित्तीय पत्रकं जे काय तयार केलं जातं आणि त्या पत्रकांचा विश्लेषण किंवा त्या पत्रकांची माहिती जी असेल रिलिव्हंट अथॉरिटीज म्हणजे काय संबंधित व्यक्तींना त्या ठिकाणी त्या माहितीची त्या ठिकाणी योग्य प्रकारे त्या ठिकाणी काय माहिती देणं, हे उद्देश त्या ठिकाणी अकाउंटन्सी मागचा असतो. आणि त्याचबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी, बुक किपिंग ठेवण्याची जबाबदारी कोणाची असते, तर त्या संघटनेमध्ये किंवा त्या व्यावसायिक कंपनीमध्ये एकंदरीत ज्युनियर स्टाफ जे असतील त्या ज्युनियर स्टाफचा त्या ठिकाणी काय बुक किपिंग ठेवण्याची जबाबदारी असते. आणि अकाउंटन्सीचा जबाबदारी कोणाकडे असतं, तर त्या कंपनीमध्ये त्या संघटनेमध्ये सिनियर स्टाफ जे असतील. हा सर आवाज तुमचा कटकट होत आहे. नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर सिनियर स्टाफ जे असतील ते सिनियर स्टाफ त्या ठिकाणी काय अकाउंटन्सीचा पार्ट पाहत असतात. आणि त्याचबरोबर आउटकम्स म्हणजे आउटकम्स याचा अर्थ काय, एकंदरीत बुक किपिंग ठेवल्यामुळं आपल्याला कोणते त्या ठिकाणी काय त्यातून फायदा होत असतो, त्यातून कोणते त्या ठिकाणी काय आपल्याला एकंदरीत कोणती गोष्ट आपल्याला कळतं, तर बुक किपिंग बेसिकली रिझल्ट इन जर्नल अँड लेजर. म्हणजे एकंदरीत जर्नल आणि लेजर वरून त्या ठिकाणी काय बुक किपिंगचा आउटकम्स, बुक किपिंगचा आपल्याला त्या ठिकाणी काय फायदा त्या ठिकाणी कळत असतो. यामध्ये जर्नल आणि लेजरचा समावेश असतो. आणि अकाउंटन्सीमध्ये द रिझल्ट्स ऑफ अकाउंटन्सी इज अ प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट. म्हणजे अकाउंटन्सी याचा अर्थ काय, एकंदरीत त्या ठिकाणी बुक किपिंगमध्ये नोंदणी केल्यानंतर, त्याचा क्लासिफाईंग केल्यानंतर, त्याचा समरायझिंग केल्यानंतर शेवटी जे स्टेटमेंट तयार केला जातो फायनान्शियल स्टेटमेंट्स, ते फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच रिझल्ट काय असेल, प्रॉफिट किंवा लॉस. आणि त्याचबरोबर बॅलन्स शीट म्हणजे काय ताळेबंद याचा अर्थ काय की एकंदरीत त्या व्यवसायाचा त्या ठिकाणी काय आर्थिक स्थिती जे असेल, आर्थिक पोझिशन जे असेल, फायनान्शियल पोझिशन जे असेल, ते फायनान्शियल पोझिशन बॅलन्स शीट वरून कळतो. आणि त्याचबरोबर पिरियड जो असेल बुक किपिंगचा पिरियड त्या ठिकाणी काय एकंदरीत बुक किपिंग गिव्ज डे टू डे डिटेल्स. आता या बुक किपिंगमध्ये दररोज दैनंदिन त्या ठिकाणी काय जे काही व्यवहार होत असतात त्या व्यवहारांची नोंद त्या ठिकाणी रेकॉर्ड केल्यामुळं त्याचे डिटेल्स जे असतील ते डिटेल्स आपल्याला बुक किपिंगमध्ये पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर अकाउंटन्सीचा त्या ठिकाणी पिरियड काय असेल, अकाउंटन्सी गिव्ज डिटेल्स ऑफ एंटायर इयर. पूर्ण वर्षाचा त्या ठिकाणी काय डिटेल अकाउंटन्सीमध्ये आपल्याला कळतं. आणि त्याचबरोबर अनालिसिस, विश्लेषण, बुक किपिंग, द प्रोसेस ऑफ बुक किपिंग डज नॉट रिक्वायर एनी अनालिसिस. म्हणजे आता या ठिकाणी काय बुक किपिंग वरून त्या ठिकाणी काय कुठल्याही प्रकारचं आपल्याला विश्लेषण कळत नाही, परंतु त्या ठिकाणी काय की एकंदरीत नोंदी मात्र त्या ठिकाणी होत असतात. याचा विश्लेषण जे असेल अकाउंटन्सीमध्ये असतं. अकाउंटंट युजेस बुक किपिंग म्हणजे त्या नोंदी झालेले जे काही बुक्स असतील त्या बुक्सचा त्या ठिकाणी वापर करून अकाउंटंट म्हणजे का तो लिपिक जो असेल तो लिपिक या बुक्सचा वापर करून त्या ठिकाणी काय इन्फॉर्मेशन माहिती काढतो आणि त्या माहितीचा विश्लेषण आणि इंटरप्रिट डाटा जो असेल तो डाटा त्या ठिकाणी काय की रिपोर्ट तयार करतो. आणि तो रिपोर्ट ज्या अथेंटिक पर्सन्स असतील त्या व्यक्तींना त्या ठिकाणी काय तो देत असतो. त्याचबरोबर पुढचा त्या ठिकाणी पॉइंट आहे डिसिजन मेकिंग. बुक किपिंगमध्ये मॅनेजमेंट कॅनॉट टेक अ डिसिजन बेस्ड ऑन द डाटा प्रोव्हाइडेड बाय बुक किपिंग. आता बुक किपिंग वरून त्या ठिकाणी काय व्यवस्थापकीय जे काय कार्य करणारे व्यक्ती असतील त्या व्यक्तींना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेता येत नाही या डाटावरून. परंतु अकाउंटन्सीमध्ये डिपेंडिंग ऑन द डाटा प्रोव्हाइडेड बाय द अकाउंटंट्स म्हणजे या डाटावरून लिपिक जो असेल अकाउंटंट जो असेल तो अकाउंटंट जी काही इन्फॉर्मेशन तयार करत असतो त्या इन्फॉर्मेशन वरून मॅनेजमेंट जो व्यवस्थापन क्रिया करणारे जे काही व्यक्ती असतील ते व्यक्ती त्या ठिकाणी काय
कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी गुंतागुंतीचाही देखील की एखादा डिसिजन असेल ते डिसिजन ते घेऊ शकतात. केव्हा घेऊ शकतात? इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर. त्याचबरोबर स्किल रिक्वायर्ड, त्या ठिकाणी का बुक किपिंग ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा स्किल कौशल्य लागत नाही. अनॅलिटिकल स्किल इज नॉट रिक्वायर्ड फॉर बुक किपिंग. पुस्तकं ठेवण्यामध्ये किंवा रेकॉर्ड करण्यामध्ये त्या ठिकाणी काय एखाद्या व्यक्तीला लिखाण किंवा वाचता लिहिता येत असेल तर अशी व्यक्ती देखील त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला असं लिहा म्हटल्यावर त्या ठिकाणी तो लिहू शकतो. फक्त लिहिण्याला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा की बुक्स मध्ये लिहिण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी काय स्किल लागत नाही. परंतु अकाउंटन्सीमध्ये इट रिक्वायर्स अनॅलिटिकल स्किल. अकाउंटन्सीमध्ये त्या ठिकाणी काय एकंदरीत झालेल्या लिखाणाचा त्या ठिकाणी विश्लेषणात्मक स्वरूपात सांगण्याची जी काही क्रिया असेल त्या क्रियेला त्या ठिकाणी काय स्किल कौशल्य लागतो. स्किल म्हणजे काय? कौशल्य लागतो. म्हणजे या एकंदरीत या प्रकारे बुक किपिंग आणि अकाउंटन्सी मध्ये फरक आहे. एकंदरीत दोन्ही एकाच आहे. म्हणजे ह्यावरून आपल्याला त्या ठिकाणी काय की बुक्स जेव्हा त्या ठिकाणी काय बुक्स कंप्लीट होत असतात तेव्हा त्या ठिकाणी अकाउंटन्सीला स्टार्ट होतो. ते आपण मिनिंगमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता या ठिकाणी पुढचा पार्ट म्हणजे तो मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी. आता या ठिकाणी मीनिंग अकाउंटन्सीचा त्या ठिकाणी मीनिंग जो असेल तो बुक किपिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग. म्हणजे बुक किपिंग जो आहे एक पार्ट आहे अकाउंटिंगचा बुक किपिंग हा एक पार्ट आहे. आणि त्याचबरोबर इट इज अ प्रायमरी स्टेज इन अकाउंटिंग. बुक किपिंग हे अकाउंटिंगमध्ये प्राथमिक स्थान आहे किंवा प्राथमिक स्टेज आहे. इट इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. अकाउंटिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटन्सी. Accountancy is a practice of recording, classifying, reporting of business transaction for business. म्हणजे एकंदरीत काय पहा या ठिकाणी जे काय प्रोसेस ही एक प्रक्रिया आहे. रेकॉर्डिंग करण्याची एक प्रक्रिया आहे. रेकॉर्ड केल्यानंतर ट्रान्झॅक्शनचा बुक्समध्ये रेकॉर्ड केल्यानंतर त्याची प्रक्रिया म्हणजेच काय अकाउंटन्सी. अकाउंटिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटन्सीचा. अकाउंटन्सीचा त्या ठिकाणी काय अकाउंटिंग जमा खर्च करण्याचा एक अकाउंटन्सीचा पार्ट आहे. आणि प्रॅक्टिसमध्ये त्या ठिकाणी काय रेकॉर्डिंग म्हणजे नोंदी, क्लासिफाईंग वर्गीकरण करणं आणि रिपोर्टिंग आणि त्याचा रिपोर्टिंग देणं बिझनेसचा यालाच अकाउंटन्सी असं म्हटलं जातं. आणि हे अकाउंटन्सीचा रिपोर्ट देत असताना त्या ठिकाणी काही नॉर्म्स काही नियम असतात किंवा काही गृहीतके असतात. ते गृहीत धरून त्या ठिकाणी काय प्रिन्सिपल्स असतात, तत्वे असतात. त्या तत्वांचा वापर करून त्या ठिकाणी अकाउंटंट जो असेल तो अकाउंटंट त्या ठिकाणी काय अकाउंटिंग करत असतो. आणि अकाउंटिंगचा त्या ठिकाणी अकाउंटंट्स जो असेल एकंदरीत युनिव्हर्सली पूर्ण वर्ल्ड वाईड किंवा जगात त्या ठिकाणी काय एकाच प्रकारचा मेथड त्या ठिकाणी अकाउंटिंग मध्ये त्या ठिकाणी वापर केला जातो. आणि त्याचबरोबर डेफिनेशन अकाउंटन्सीचा डेफिनेशन त्या ठिकाणी पहिलं डेफिनेशन कोलर याने दिलेलं आहे. अकाउंटन्सी रेफर्स टू द एंटायर बॉडी ऑफ द थेअरी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. म्हणजे अकाउंटन्सी जो आहे तो अकाउंटिंगचा म्हणजे जमा खर्चाचा एक प्रक्रिया आहे. पूर्णपणे थेरॉटिकल पार्ट जो असेल ते पूर्णपणे त्या ठिकाणी काय अकाउंटन्सीचा हा थेरॉटिकल पार्ट आहे. रेकॉर्डिंग केल्यानंतर त्याचा विश्लेषणात्मक त्या ठिकाणी काय विश्लेषणात्मक माहिती प्रोव्हाइड करणं यालाच अकाउंटन्सी असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर दुसरी व्याख्या आहे प्रोफेसर रॉबर्ट एन अँथोनी यानं त्या ठिकाणी सांगितलेले नियरली एव्हरी बिझनेस एंटरप्राइज ॲज अन अकाउंटिंग सिस्टीम. जवळजवळ त्या ठिकाणी काय प्रत्येक व्यावसायिक संस्था ही अकाउंटिंग सिस्टीम जो असेल ते वापर करू शकतात. आणि या सिस्टीममध्ये इट मीन्स काय असेल कलेक्टिंग समरायझिंग म्हणजे सारांशरित्या त्या ठिकाणी काय नोंदीची कलेक्ट करणं, अॅनालायझिंग करणं, विश्लेषण करणं आणि त्याचबरोबर त्याचा रिपोर्टिंग इन मॉनिटरी टर्म्स म्हणजे पैशाच्या संबंधित किंवा मौद्रिक त्या ठिकाणी व्याख्यामध्ये इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी देणं. मॉनिटरी म्हणजे काय फक्त पैशाच्या संबंधितच त्या ठिकाणी काय व्यवहार झालेले असतात आणि त्या व्यवहारांची त्या ठिकाणी काय जमा खर्च झाल्यानंतर त्याचा हिशोब झाल्यानंतर त्याचा विश्लेषणात्मक त्या ठिकाणी काय रूपात इन्फॉर्मेशनचा डाट्याचा त्या ठिकाणी काय उपयोग दुसऱ्यांना
त्या ठिकाणी ओत होण्यासाठी त्या ठिकाणी दिला जातो, त्याला अकाउंटन्सी असं म्हटलं जातं. आणि हे अकाउंटिंग जे असेल, हे अकाउंटिंग सिस्टीम जो असेल, काही हे अकाउंटिंग सिस्टीम वापर करत असताना काही बेस त्या ठिकाणी अकाउंटिंगचा बेस असतो किंवा मेथड्स असतात, अकाउंटिंगचा मेथड्स असतात. ते मेथड्स जे असेल, देर आर मेनली 3 बेसिस ऑर मेथड्स ऑफ अकाउंटिंग इन कॉमन युजेस नेमली. आता या ठिकाणी काय एकंदरीत 3 पद्धती त्या ठिकाणी अकाउंटिंगची 3 पद्धती आहेत. बेसिकली जवळजवळ त्या ठिकाणी प्रत्येक संस्थेमध्ये, प्रत्येक संघटनेमध्ये किंवा प्रत्येक कंपनीमध्ये याच त्या ठिकाणी काय मेथडवरून की याच मेथडचा उपयोग त्या ठिकाणी करत असतात. ते मेथड कोणते आहेत? कॅश बेसिस. कॅश बेसिस म्हणजे काय? एकंदरीत रोख स्वरूपात. आता कॅश बेसिस आणि त्याचबरोबर ॲक्रुअल मर्कंटाईल बेसिस. ॲक्रुअल आणि मर्कंटाईल म्हणजे काय? या ॲक्रुअल आणि मर्कंटाईलमध्ये कॅश ॲज वेल ॲज त्या ठिकाणी काय मर्कंटाईल म्हणजे काय जे उधारी असेल त्या उधारीचा देखील त्या ठिकाणी काय उपयोग या ठिकाणी होत असतो. आता उदाहरणार्थ पहिलं आणि तिसरा त्या ठिकाणी मिक्स्ड ऑर हायब्रिड बेसिस. हे 3 प्रकारचे बेसिक मेथड आहेत अकाउंटिंग करण्याचे. आणि त्यामध्ये पहिलं जो आहे कॅश बेसिस, रोखीच्या आधारावर. आता रोखीच्या आधारावर यामध्ये काय पहा, अंडर द कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग ॲक्च्युअल कॅश रिसीट्स अँड ॲक्च्युअल कॅश पेमेंट्स आर रेकॉर्डेड. आता या कॅश बेसिसमध्ये काय त्या ठिकाणी काय ॲक्च्युअल कॅश रिसीट्स म्हणजे काय? प्रत्यक्ष त्या ठिकाणी काय आपल्याला पैसे मिळाले, कॅश रिसीट्स, ॲक्च्युअल कॅश रिसीट्स. आणि त्याचबरोबर ॲक्च्युअल कॅश पेमेंट्स आर रेकॉर्डेड. प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण कॅश पेमेंट करू शकतो, म्हणजे एकंदरीत एखादा माल जो असेल तो माल खरेदी करत असताना प्रत्यक्ष आपण पैसे जेव्हा देतो त्याला कॅश पेमेंट म्हटलं जातं. आणि आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून ज्यावेळेस पैसे मिळतात त्याला ॲक्च्युअल कॅश रिसीट्स असं म्हटलं जातं. इन दिस बेसिस रिव्हेन्यू इज रेकग्नाइज्ड वेन. रिव्हेन्यू म्हणजे काय? महसूल किंवा वसुली. रिव्हेन्यू इज रेकग्नाइज्ड वेन कॅश इज रिसिव्ड. जेव्हा आपल्याला कॅश मिळालं. आणि त्याचबरोबर एक्सपेन्सेस आर रेकग्नाइज्ड वेन कॅश इज पेड. ज्यावेळेस आपण एक्सपेन्सेस खर्च करतो आणि त्यावेळेस आपण रक्कम देतो त्याला ॲक्च्युअल कॅश पेमेंट असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल काय असेल, एनी इन्कम रिसिव्ड. कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी काय इन्कम स्वरूपात आपल्याला रक्कम मिळाला असेल त्याला इन्कम रिसिव्ड म्हटलं जातं. आणि कुठल्याही स्वरूपाचा खर्च जे आपण करतो त्याला एक्सपेन्सेस पेड असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ त्या ठिकाणी उदाहरणार्थ त्या ठिकाणी काय एखाद्या व्यक्तीला आपण की रोखीनं एखादी वस्तू आपण खरेदी केला आणि पैसे दिलं म्हणजे त्याला ॲक्च्युअल पेड असं म्हटलं जातं. आता ही पद्धत जी आहे कॅश बेसिस, ही पद्धत कोण वापरतो? कोणत्या व्यवसायात त्या ठिकाणी कॅश बेसिस पद्धत वापरला जातो? Such a method of accounting is usually followed by professionals. जे काही व्यावसायिक करत असतात, व्यावसायिक स्वरूपाचे त्यांचा त्या ठिकाणी काय की धंदा असेल असे व्यक्ती त्या ठिकाणी काय कॅश बेसिसवर आधारित आपला व्यवसाय त्या ठिकाणी करत. उदाहरणार्थ त्या ठिकाणी डॉक्टर्स असतील. आता डॉक्टर्स रोग स्वरूपात आपण त्या ठिकाणी पेशंट म्हणून गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी डॉक्टर चेकअप केल्यानंतर ते डॉक्टरला आपण फीज जे देतो ते आपण उधारीनं देत नाही. उद्या मी देतो किंवा चेक त्या ठिकाणी घ्या म्हटल्यावर चालत नाही, म्हणजे डॉक्टर त्या ठिकाणी रोखीनच घेतो. आणि त्याचबरोबर लॉयर्स जे असतील, लॉयर्स देखील त्या ठिकाणी काय एकंदरीत की रक्कम त्यांची फीज जी असेल, त्यांच्या धाव्याचा जे काही फीज जे असेल, कायदेशीर सल्ला दिल्यानंतर जो काही फीज आकारतो वकिलाकडून, ते वकील देखील त्या ठिकाणी काय रोख स्वरूपात पैसे घेत असतात किंवा रोख स्वरूपात पैसे त्या ठिकाणी पेड करत असतात दुसऱ्यांना. चार्टर्ड अकाउंटंट CA जे काही सनदी लेखापाल असतील ते सनदी लेखापाल देखील एखाद्या संघटनेचा त्या ठिकाणी हिशोबपत्रक तपासल्यानंतर त्यांचा जे काही फीज असेल तो फीज देखील त्या ठिकाणी रोख स्वरूपात ते घेत असतात किंवा ज्यावेळी त्या व्यक्तीकडून किंवा क्लायंटकडून ज्यावेळी रक्कम येत असेल त्याच वेळी त्याच्या बुक्समध्ये ते रेकॉर्ड करत असतात. म्हणजे ज्यावेळेस रक्कम ॲक्च्युअली ज्यावेळेस आलं असेल त्याच वेळी ते रेकॉर्ड करत असतात. उदाहरणार्थ आज त्या ठिकाणी काय ते हिशोबपत्रक त्या ठिकाणी काय चेकिंग केलेत यावर्षी आणि त्याचा फीज मात्र दुसऱ्या वर्षी मिळाला असेल तर दुसऱ्या वर्षी जेव्हा मिळेल
त्याच वर्षी त्या ठिकाणी काय रेकॉर्ड ते करत असतात. म्हणजे ॲक्च्युअल ज्यावेळेस कॅश मिळत असेल त्याच वेळी त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये ते रेकॉर्ड करत असतात, म्हणून याला कॅश बेसिस असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर आणखीन एक त्या ठिकाणी उदाहरण आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आता नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे काय, जे नफाविरहित संस्था असतात, नफाविरहित संस्था असतात ज्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी एकंदरीत कुठल्याही प्रकारचा व्यापारी व्यवहार होत नाही. उदाहरणार्थ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा नॉट फॉर ऑर्गनायझेशन म्हणजे काय, नफाविरहित संस्था ज्या असतात की ज्या सेवाभावी संस्था असतात. उदाहरणार्थ मंदिर असेल, मस्जिद असेल किंवा त्याचबरोबर एखादा क्लब असेल किंवा एखादा क्रिकेट क्लब असेल, कल्चरल क्लब असेल, कला विकसित करणारे क्लब असतील, तर ह्या क्लबमध्ये त्या ठिकाणी काय नफा हा त्या ठिकाणी दुय्यम भाग असतो. त्या ठिकाणी काय नफा किंवा मिळवणं हा दुय्यम भाग असतो. फक्त त्या ठिकाणी काय त्यांचा विकास करणं, सेवा देणं असतं. या सेवाभावी संस्थेमध्ये देखील त्या ठिकाणी काय ॲक्च्युअल जेव्हा त्या ठिकाणी त्यांना डोनेशन मिळतील तेव्हाच ते त्या ठिकाणी काय रिसीट म्हणून त्या ठिकाणी काय जमा करू शकतात आणि जमा झालेल्या रकमेवरून ते त्या ठिकाणी पेड करू शकतात. त्यांच्या व्यवहारातील जे काय लागणारे जे काय वस्तू असतील किंवा ते खरेदी करत असतात किंवा सेवा द्यायचे असतील ते सेवा ते पुरवत असतात. म्हणून कॅश बेसिस हा एक पद्धत आहे रोखीच्या स्वरूपात त्या ठिकाणी काय जमा खर्च करणं, रोखीच्या स्वरूपात जमा खर्च करणं याला कॅश बेसिस म्हटलं जातं. आणि दुसरं ॲक्रुअल ऑर मर्कंटाईल बेसिस. आता ॲक्रुअल ऑर मर्कंटाईल बेसिस म्हणजे त्या ठिकाणी पहा काय सांगितलेलं आहे, अंडर ॲक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंग द रिव्हेन्यू वेदर रिसिव्ड ऑर नॉट. म्हणजे आता या ठिकाणी पहा कॅश बेसिसमध्ये काय, जेव्हा आपल्याला रक्कम मिळेल तेव्हाच त्याची अकाउंटिंग केलं जातं. परंतु इथं मात्र काय सांगितलेलं आहे पहा, द रिव्हेन्यू वेदर रिसिव्ड यायचा आहे किंवा आलेला नाही, आलेला आहे आणि किंवा आलेला नाही तरी देखील त्या ठिकाणी काय बट हॅज बीन अर्न ऑर ॲक्युर्ड ड्युरिंग द अकाउंटिंग पिरियड. त्या वर्षात त्या ठिकाणी काय आलं आहे आणि त्याचबरोबर येणं असेल तरी देखील त्याचा नोंद केला जातो. आणि त्याचबरोबर एक्सपेन्सेस देखील त्या ठिकाणी काय एक्सपेन्सेस पेड केला जातो किंवा त्याचबरोबर एक्सपेन्सेस जे काय पेड न करता जे काय राहिलं असेल त्याची देखील नोंद केला जातो. म्हणजे इन अदर वर्ड्स दुसऱ्या शब्दात त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, इन अदर वर्ड्स रिव्हेन्यू इज रेकग्नाइज्ड वेन इट इज अर्न्ड. ज्यावेळेस मिळालेला असेल किंवा मिळणं असेल, ॲक्रूड असेल, ॲक्रूड म्हणजे काय येणं असेल, मिळणं असेल किंवा देणं असेल. आणि एक्सपेन्सेस आर रिकग्नाइज्ड वेन दीज आर इनकर्ड. खर्च झालेला असेल किंवा खर्च झालेला आहे परंतु ते रक्कम देणं आहे असेल त्याला देखील त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, ॲक्रूअल असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी फॉर एक्झाम्पल काय एनी इन्कम अर्न्ड वेदर रिसिव्ड ऑर नॉट, मिळालं किंवा नाही मिळालं ते दोन्हीचाही नोंद या बेसिसमध्ये या अकाउंटिंगमध्ये केला जातो. आणि त्याचबरोबर एनी एक्सपेन्सेस इनकर्ड, एखादा खर्च झालेला असेल किंवा त्याचबरोबर खर्च झालेला पेड केले नसेल त्याची नोंद या अकाउंटिंग बेसिसमध्ये केला जातो. म्हणून त्याला ॲक्रुअल ऑर मर्कंटाईल बेसिस असं म्हटलं जातं. त्याचबरोबर मिक्स्ड ऑर हायब्रिड बेसिस. आता मिक्स्ड ऑर हायब्रिड बेसिस म्हणजे काय, मिश्र स्वरूपाचा, दोन्ही जे कॅश बेसिस आहे ॲक्रुअल बेसिस आहे या दोन्हीचाही त्या ठिकाणी संगम म्हणजे काय असेल, मिक्स्ड ऑर हायब्रिड असेल. कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी का दोन्हीचाही त्या ठिकाणी मिक्सिंग जो असेल, रोख आलेला असेल आणि रेणं असेल आणि देणं असेल या दोन्हीचाही त्या ठिकाणी काय त्या जेव्हा रेकॉर्ड केला जातो त्याला त्या ठिकाणी काय मिक्स्ड ऑर हायब्रिड असं म्हटलं जातं. आणि हे जे असेल ह्या आता सध्या जे असेल त्या ठिकाणी काय जनरली त्या ठिकाणी काय सगळ्या प्रकारच्या संस्थेमध्ये की या ठिकाणी काय दोन्ही मेथड वापरला जातो. आणि त्याचबरोबर आपल्या भारतात त्या ठिकाणी कायदेशीर याला मान्यता नाही. द लॉज इन द इंडिया प्रोहिबिट्स द यूज ऑफ दिस मेथड. म्हणजे आपल्या भारतात ही पद्धत जी असेल जमा खर्चाची ही पद्धत जी असेल त्या वापरण्याला त्या ठिकाणी कायद्यानं मान्यता दिलेलं नाही. म्हणजे हे जे काय असेल आपल्याकडे फक्त कॅश बेसिस आणि ॲक्रुअल ऑर मर्कंटाईल बेसिस हे दोन्हीच भारतात त्या ठिकाणी काय वापरलं जातं. भारताबाहेर किंवा भारत सोडून त्या ठिकाणी काय आपलं देश सोडून त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मिक्स्ड ऑर हायब्रिड पद्धती वापरला जातो. आणि त्याचबरोबर पुढचा पार्ट जो असेल तो पुढचा पार्ट जो
जो असेल आतापर्यंत जे आपण शिकलेलो आहोत, आतापर्यंत जे आपण शिकलेलो आहोत त्यावरून एकंदरीत आपल्याला बुक किपिंगची माहिती आणि अकाउंटन्सीची माहिती आपल्याला मिळालेली आहे. बुक किपिंगची माहिती आणि अकाउंटन्सीची माहिती मिळालेली आहे. ही माहिती त्या ठिकाणी मिळाल्यानंतर किंवा एकंदरीत ही माहिती घेण्या अगोदर आपल्याला की त्या ठिकाणी काही शब्द असे आहेत की ते शब्द वारंवार आपल्या या बुक किपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये येत असतात. जोपर्यंत आपण अकाउंटिंग शिकणार तोपर्यंत आपण किंवा त्याचबरोबर रेग्युलर लाईफमध्ये देखील, इन प्रॅक्टिकल लाईफमध्ये देखील असे काही शब्द आहेत की ते शब्द आपल्याला वारंवार त्या ठिकाणी अकाउंटन्सीमध्ये वापरावा लागतात किंवा येत असतात किंवा त्याच्यावरच त्या ठिकाणी काय अकाउंटिंग आधारलेलं आहे. त्यांना बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी काय संज्ञा जे असतील, संकल्पना जे असतील, काही संकल्पना, काही संज्ञा जे असतील, काही शब्द जे असतील, ते शब्द वारंवार येत असतात की जेणेकरून त्यावरच आधारित त्या ठिकाणी काय अकाउंटिंग आहे किंवा बुक किपिंग आहे. हे कोणकोणते शब्द आहेत? ते शब्द जवळपास त्या ठिकाणी काय 25 शब्द आहेत की ते 25 शब्द आपल्याला एक एक शब्द त्या ठिकाणी काय एक एक संकल्पना, एक एक त्या ठिकाणी काय संज्ञा जे असतील आपल्याला समजून घ्याव्या लागतात की इथून जे काही संज्ञा आपण समजून घेत असतो ते प्रत्येक संज्ञा जे असेल ते प्रत्येक संज्ञा की बेसिक जे काही पायाभूत संज्ञा जे असतील, पायाभूत संकल्पना जे असतील अकाउंटन्सीमध्ये, ते आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये प्रत्येक शब्दाचा किंवा प्रत्येक संकल्पनेचा त्या ठिकाणी आपल्या बुक्समध्ये आपण लिहून ठेवायचं. त्या ठिकाणी पहिलं काय पहा, त्या ठिकाणी इन ऑर्डर टू हॅव अ बेटर अंडरस्टँडिंग, म्हणजे अकाउंटिंग चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, अकाउंटिंग चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्याचबरोबर अकाउंटिंगमध्ये जे काही टर्म्स असतील, जे काही संज्ञा असतील, ते संज्ञा त्या ठिकाणी काय आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की त्या संज्ञेशिवाय आपल्याला अकाउंटिंग त्या ठिकाणी काय करता येत नाही, की जमा खर्च त्या ठिकाणी काय करता येत नाही. या संज्ञा कोणत्या असू शकतात की त्या संज्ञा आपल्याला पाहाव्या लागतात. त्यामध्ये पहिलं जे आहे तो म्हणजे काय ट्रान्झॅक्शन्स, की आता ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय तर त्या ठिकाणी काय ट्रान्झॅक्शन याचा अर्थ व्यवहार, ट्रान्झॅक्शन याचा अर्थ काय व्यवहार. व्यवहार म्हणजे काय की व्यवहार कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण पाहतो. आता या ठिकाणी काय की आपण बाजारात जातो आणि बाजारात गेल्यानंतर त्या ठिकाणी काय जी वस्तू आपण खरेदी करतो, पैसा देऊन खरेदी करतो, त्यासाठी त्या ठिकाणी काय मिनिमम 2 व्यक्ती त्या ठिकाणी काय लागत असतात किंवा 2 पक्ष त्या ठिकाणी लागत असतात की जेणेकरून 2 व्यक्ती की असल्याशिवाय व्यवहार होत नाही. म्हणजे ट्रान्झॅक्शनचा अर्थ पहा, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन 2 पर्सन्स और पार्टीज फॉर मनी और मनीज वर्थ इज नोन ॲज अ ट्रान्झॅक्शन्स. आता या ठिकाणी काय माल किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी काय वस्तू आणि सेवा हे त्या ठिकाणी काय अदलाबदल त्या ठिकाणी होत असतात. त्या होण्यासाठी त्या ठिकाणी काय मिनिमम 2 व्यक्तीची त्या ठिकाणी काय गरज असते आणि या 2 व्यक्तीमध्ये पैसा आणि पैशाच्या स्वरूपात जे देवघेव त्या ठिकाणी होत असतो, जे देवघेव होत असतो त्याला ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. या ट्रान्झॅक्शनचे त्या ठिकाणी काय प्रकार आहेत. या ट्रान्झॅक्शनचे त्या ठिकाणी काय प्रकार आहेत, ते प्रकार 2 प्रकार आहेत. त्या ठिकाणी मॉनिटरी ट्रान्झॅक्शन अँड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय मौद्रिक व्यवहार म्हणजे काय पैशाच्या संबंधित व्यवहार. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय पैशाच्या संबंधित व्यवहार आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय पैशाच्या संबंधित नसलेले व्यवहार. आता पैशाच्या संबंधित व्यवहार म्हणजे काय त्या ठिकाणी काय पैशाच्या संबंधित व्यवहार 2 प्रकारचे असतात. एक कॅश ट्रान्झॅक्शन आणि दुसरं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आता कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय रोख व्यवहार, की रोख व्यवहार याचा अर्थ काय आपल्याला एखादी वस्तू पाहिजे असेल तर आपण दुकानात जातो किंवा त्याचबरोबर व्यापाऱ्याकडे जातो आणि पैसा देतो आणि त्याचबरोबर ते वस्तू लगेच घेतो, त्याला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं कॅश ट्रान्झॅक्शन. किंवा एखाद्या संघटनेमध्ये एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी काय जो काय मजूर असेल त्या मजुराला त्या ठिकाणी वेजेस मजुरी दिलं, काम करून घेतल्यानंतर त्याला जे काय रोख स्वरूपात रक्कम दिलं
त्याला कॅश ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं. किंवा एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी पगार दिलं, हे पगार देखील त्या ठिकाणी का रोख स्वरूपात दिलं तर त्याला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आता क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, उधारी व्यवहार. तर उधारी व्यवहार म्हणजे काय की एखाद्या दुकानात जाऊन आपण माल आज घेतो आणि त्याचे पैसे जे आहेत ते पैसे 2-3 दिवसात किंवा भविष्य काळात देतो, त्याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे 2 प्रकार, पैशाच्या संबंधित 2 प्रकार आहेत, कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आणि त्याचबरोबर नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. याला नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, त्या ठिकाणी काय एकंदरीत नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन पैशाच्या संबंधित नसलेले ट्रान्झॅक्शन्स. आता उदाहरणार्थ आपल्या घरात त्या ठिकाणी काय आपल्याला आपले आई वडील जे असतील किंवा आई जे असेल, ही आई आपल्याला वेळोवेळी त्या ठिकाणी का कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी का आपल्याला मदत करत असते. उदाहरणार्थ आपल्याला त्या ठिकाणी चहा देत असते वेळोवेळी. ते चहा देत असताना त्या चहा देण्यामागचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध काय आहे, पैशाची संबंध येतो का. पण त्या ठिकाणी देणं घेणं झालं, देणं आणि घेणं हे दोन्ही झालेले आहेत, परंतु त्या ठिकाणी पैशाचा संबंध आलेला नाही. म्हणजे बार्टर ट्रान्झॅक्शन, याला काय म्हटलं जातं, बार्टर ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर या बार्टर ट्रान्झॅक्शन थोडक्यात काय असेल की वस्तू देणं आणि वस्तू घेणं, वस्तूच्या बदल्यात वस्तू देणं आणि घेणं, म्हणजे याला काय वस्तू विनिमय पद्धत असं म्हटलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ त्या ठिकाणी गव्हाच्या मोबदल्यात तांदूळ देणं, तांदळाच्या मोबदल्यात त्या ठिकाणी का दुसरं त्या ठिकाणी डाळ देणं, याला काय म्हटलं जातं, वस्तू विनिमय पद्धत. वस्तू विनिमय पद्धतीमध्ये त्या ठिकाणी वस्तूचा संबंध आलं परंतु पैशाचा संबंध आलेला नाही. म्हणजे आपल्या अकाउंटिंगमध्ये त्या ठिकाणी काय फक्त आणि फक्त त्या ठिकाणी काय आकड्यांचा संबंध आल्यानंतर आकडे आणि त्याचबरोबर पैशाचा संबंध, आकडे देखील नाही पण पैशाचा संबंध आलं तर त्या पैशाचीच नोंद अकाउंटिंगमध्ये होत असतो. या ठिकाणी वस्तू आलं आणि वस्तू गेलं, एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला गिफ्ट मिळालं, आपण देखील गिफ्ट दिलं, तर अशा वेळी त्या ठिकाणी काय त्याला त्या ठिकाणी काय व्यवहार पैशाचे व्यवहार म्हटलं जात नाही, वस्तू विनिमय पद्धत असं म्हटलं जातं. म्हणजे हे ट्रान्झॅक्शन महत्वाचं आहे. बिझनेसमध्ये अकाउंटिंगमध्ये ट्रान्झॅक्शन झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या आपल्याला नोंदीला सुरुवात होत नाही. म्हणून ट्रान्झॅक्शन हे पहिलं घटक जे आहे ते महत्वाचं आहे. ट्रान्झॅक्शन झाल्याशिवाय आपल्याला नोंदी करता येत नाही. आणि त्याचबरोबर की या ठिकाणी नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झालं तर त्यानंतर की पुढची संकल्पना जी आहे ती म्हणजे त्या ठिकाणी एंट्री. आता एंट्री म्हणजे काय, नोंद. एंट्री याचा अर्थ काय, नोंद. रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ प्रॉपर फॉर्म और मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इज कॉल्ड ॲन एंट्री. म्हणजे त्या ठिकाणी काय झालेले बिझनेस व्यवहार ट्रान्झॅक्शन असतील, व्यावसायिक व्यवहार जे असतील, व्यावसायिक व्यवहार झाल्यानंतर त्याची नोंद योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी काय बुक्स ऑफ अकाउंटमध्ये नोंद करण्याच्या क्रियेला एंट्री असं म्हटलं जातं. करण्याच्या क्रियेला एंट्री असं म्हटलं जातं. परंतु आजपर्यंत आपण एंट्रीचा अर्थ काय प्रवेश असा आपल्याला माहीत आहे, पण प्रवेश किंवा त्या ठिकाणी काय आत येणं त्याला एंट्री म्हटलं जातं. परंतु अकाउंटिंगमध्ये त्याचा अर्थ नोंद असं करणं, नोंद करणे. एंट्री याचा अर्थ काय, नोंद करणे. झालेल्या व्यवहारांची, जे काही व्यवहार झालेले असतील त्या व्यवहारांची योग्य पद्धतीनं बुक्स ऑफ अकाउंटमध्ये पुस्तकामध्ये नोंद करणं त्याला एंट्री असं म्हटलं जातं. म्हणजे वारंवार त्या ठिकाणी काय ट्रान्झॅक्शन झालं की ते बुक्स ऑफ अकाउंटमध्ये एंट्री करा असं म्हटलं जातं. यापुढे एंट्रीची अर्थ काय घ्यायचा, नोंद करणं. एंट्रीचे अर्थ नोंद करणं. आणि ही एंट्री कशा पद्धतीनं केला जातो, लेजरमध्ये आणि त्याचबरोबर जर्नलमध्ये, याची आपण पाहणारच आहोत. म्हणजे त्या ठिकाणी का कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी का एकंदरीत फॉर्म्युला काय असेल, फॉर्मॅट काय असेल ते फॉर्मॅट आपण नंतर पाहणार आहोत. म्हणजे एंट्री म्हणजे काय, नोंद करणं हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर नॅरेशन. तर नॅरेशन म्हणजे काय, निवेदन. नॅरेशन याचा अर्थ काय, निवेदन. झालेल्या व्यवहारांची जे काय नोंद त्या ठिकाणी एंट्री ज्यावेळेस केला जातो ते एंट्री
त्या ठिकाणी करत असताना ती कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी एंट्री केलेली आहे. उदाहरणार्थ कुठल्या प्रकारची एंट्री म्हणजे काय की आता व्यवहार म्हटलं की त्या ठिकाणी अनेक प्रकारचे व्यवहार असतात. उदाहरणार्थ खरेदी, माल खरेदी असेल किंवा माल विक्री असेल किंवा त्याचबरोबर बँकेत रक्कम डिपॉझिट केलं असेल किंवा बँकेतून रक्कम काढलं असेल आणि त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी रक्कम दिली असेल किंवा एखाद्या व्यक्तीकडून रक्कम आलं असेल. अमाऊंट कम्स टू अदर्स, अमाऊंट गिव्स टू अदर्स. किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी एखादा खर्च केला असेल, एक्सपेन्सेस केला असेल किंवा एखादा इन्कम मिळालं असेल आणि एक्सपेन्सेस इन्कम कोणत्या प्रकारचं मिळालं, कमिशन आहे का व पगाराच्या स्वरूपात त्या ठिकाणी आपल्याला रक्कम मिळालं का किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी विक्री केल्यानंतर रक्कम मिळालं का, याचा डिटेल त्या ठिकाणी कळण्यासाठी नॅरेशन म्हणून एका वाक्यामध्ये त्या ठिकाणी लिहिला जातो. म्हणजे काय असेल, थोडक्यात त्या ठिकाणी लिहिला जातो एंट्री केल्यानंतर. अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर विच अन एंट्री इज पास्ड इज कॉल्ड ॲज अ नॅरेशन. म्हणजे नोंद केल्यानंतर तिसऱ्या लाईनला म्हणजे ते आपण फॉर्मॅटमध्ये पाहणार आहोत. नोंद केल्यानंतर त्या नोंदीची ब्रॅकेटमध्ये हा ट्रान्झॅक्शन हा खरेदीचा आहे, हा ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी विक्रीचा आहे, हा ट्रान्झॅक्शन खर्चाचा आहे, हा ट्रान्झॅक्शन इन्कमचा आहे. आणि हे कळण्यासाठी त्या ठिकाणी सुरुवातीला बिईंग ऑर फॉर हा या शब्दानं सुरुवात केला जातो. म्हणजे आता उदाहरणार्थ कमिशन रिसिवड म्हटलं की त्या ठिकाणी का पैसे आले, आपल्याकडं पैसे आल्याची आणि त्याचबरोबर कमिशन मिळाल्याची नोंद केल्यानंतर फक्त पैसे आले आणि कमिशन मिळालं हे काय असं लिहिलं, पैसे आणि कमिशन असं लिहिलं तर कोणत्याही व्यक्तीला ते समजणार नाही. त्याच त्या ठिकाणी काय आहे, कमिशन आणि पैसे काय आहेत ते कंसात थोडक्यात लिहिलं जातं. बिंग कमिशन रिसिवड असं लिहिला जातो. बिंग अमाऊंट रिसिवड फॉर कमिशन असं लिहिला जातो. त्याचबरोबर त्या ठिकाणी पुढचा जो काय असेल हे एंट्री आणि नॅरेशन आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेत असताना वारंवार येणार आहे. त्यानंतर पुढचा जो आहे महत्वाचा घटक तो म्हणजे गुड्स. तो म्हणजे काय, गुड्स. आता ट्रान्झॅक्शन म्हटलं की व्यवसाय म्हटलं की त्या व्यवसायात त्या ठिकाणी ट्रेडिंग बिझनेस म्हटलं, व्यापारी संस्था म्हटलं की त्या ठिकाणी का वस्तूची खरेदी विक्री होत असते. गुड्स म्हणजे माल. आता आपण प्रत्येकाला त्या ठिकाणी माल असं संबोधलं जातं, परंतु अकाउंटिंगमध्ये किंवा व्यवसायामध्ये त्या ठिकाणी गुड्सची व्याख्या वेगळी आहे. गुड्सची व्याख्या कुठल्या याला गुड्स म्हणायचा तर त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, द टर्म गुड्स रेफर्स टू मर्चंटाईज कॉमोडिटीज आर्टिकल्स ऑर थिंग्स इन विच ट्रेडर ट्रेड्स. काय म्हटलेलं पहा, एखादा व्यापारी जो असेल तो व्यापारी व्यवसाय करत असताना त्याच्याकडे असलेला माल. आता उदाहरणार्थ सायकल व्यापारी आहे समजा, सायकल मार्ट जो दुकानदार आहे, सायकल विकणारा दुकानदाराकडे त्या ठिकाणी अनेक प्रकारची कंपनीची त्या ठिकाणी काय सायकली असतात, अनेक प्रकारची कंपनीची सायकली असतात. या सायकली म्हणजे काय, त्या सायकल दुकानदाराचा माल. आणि त्याचबरोबर कॉमोडिटीज म्हणजे काय, वस्तू. आता वस्तू जे असेल, आता उदाहरणार्थ गिफ्ट किंवा आर्टिकल विकणारे काही व्यापारी असतात, त्याच्याकडे असलेले जे गिफ्ट्स असतील ते गिफ्ट्स, सर्व प्रकारचे जे गिफ्ट्स असतील त्या सर्व प्रकारच्या गिफ्ट्सना गुड्स असं म्हटलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी काय, वस्तूची त्या ठिकाणी व्यापारी जो असेल आपल्याकडे असलेला जो काय माल असेल तो माल विकतो आणि खरेदी करतो यालाच त्या ठिकाणी काय माल म्हणायचा. आणि यातून तो त्या ठिकाणी काय प्रॉफिट नफा मिळवतो. म्हणजे त्या ठिकाणी काय, दीज आर परचेज्ड ऑर मॅन्युफॅक्चर्ड फॉर द पर्पज ऑफ सेल अँड टू अर्न प्रॉफिट. हे माल किंवा हे वस्तू जे असेल ती वस्तू तो तयार करतो किंवा खरेदी करतो. कशासाठी तर विकण्यासाठी, आणि विकून त्या ठिकाणी नफा मिळवण्यासाठी माल त्या ठिकाणी काय तयार करतो आणि विकतो. याला त्या ठिकाणी काय एकंदरीत माल जो असेल विकायचा. आणि आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आपण स्वतःसाठी त्या ठिकाणी सायकल खरेदी केलं, याला माल म्हणायचा का तर याला आपण माल म्हणत नाही, याला आपण
आपली सायकल मालमत्ता म्हणतो. याला आपण काय मालमत्ता म्हणतो. म्हणजे जी वस्तू वारंवार खरेदी आणि विक्री केला जातो त्यालाच माल म्हणायचा. आणि जी वस्तू एकदाच खरेदी केलं आणि ती वस्तू आपण सतत स्वतःसाठी वापर केलं याला माल म्हणायचा नाही. स्वतःसाठी जेव्हा वापर केला जातो तो मालमत्ता असू शकतो. एखादी सायकल आपण खरेदी केलं आणि त्याचा वापर आपण 1 वर्ष 2 वर्ष केलं तर त्याला आपण त्या ठिकाणी काय त्याला माल म्हणत नाही. तो माल जो व्यापारी विकत असतो म्हणजे तो सायकल जो व्यापारी विकत असतो त्याच्या दृष्टिकोनातून तो माल असेल. उदाहरणार्थ काय असेल, मेडिसिन्स आर गुड्स फॉर द केमिस्ट. आता मेडिकल जे असेल मेडिकलमध्ये त्या ठिकाणी काय अनेक प्रकारचे तो औषधं विकतो याचाच अर्थ त्या मेडिकल दुकानदाराचा त्या ठिकाणी काही अनेक प्रकारचे औषधे जे आहेत ते औषधे म्हणजेच त्या मेडिकल दुकानदाराचा माल गुड्स. त्याचबरोबर व्हेजिटेबल्स आर गुड्स फॉर व्हेजिटेबल वेंडर. जो भाजीपाला विकणारा जो असेल भाजीपाला विकणारा त्या ठिकाणी अनेक प्रकारचे भाजीपाला तो विकतो, स्वतःसाठी वापर करत नाही परंतु दुसऱ्यासाठी त्या ठिकाणी काय अनेक प्रकारचे भाजीपाला विकतो. अनेक प्रकारचे जे काय भाजीपाला जे आहेत ते भाजीपाला म्हणजे तो भाजी विक्रेता झालं, त्याचा तो माल झालं. आणि त्याचबरोबर पार्ट्स लाईक टायर्स, इंजिन्स, गिअरबॉक्स, केबल्स आर प्रोड्युस्ड बाय व्हेकल मॅन्युफॅक्चरर्स लाईक बजाज ऑटो, हिरो मोटार्स. आता बजाज ऑटोकडून त्या ठिकाणी अनेक प्रकारचे त्या ठिकाणी टायर्स जे असतील, इंजिन जे असतील, गिअरबॉक्स जे असतील, केबल्स जे असतील ते मॅन्युफॅक्चरिंग करत असतात, उत्पादन करत असतात आणि उत्पादन केल्यानंतर ते विकत असतात. ते टायर्स, इंजिन, गिअरबॉक्स, केबल्स जे असतील ते त्यांचा त्या ठिकाणी काय माल. आणि त्याचबरोबर ते टायर्स जे आपण खरेदी केलं तर आपलं ते माल होऊ शकत नाही. आणि त्यानंतर पुढचा जो आहे त्या ठिकाणी संकल्पना तो म्हणजे काय कॅपिटल आणि ड्रॉविंग्स. कॅपिटल आणि ड्रॉविंग्ज. आता हे कॅपिटल आणि ड्रॉविंग जे आहेत ते आपण पुढचे जे काही संकल्पना आहेत ते संकल्पना आपण पुढे पाहूया. फक्त आपण आता या ठिकाणी काय ट्रान्झॅक्शन, एंट्री, गुड्स आणि नॅरेशन याबद्दल महत्वाचा जे काय भाग आहे तो आपण पाहिलेले. आता पुढचे जे काही संकल्पना आहेत ते संकल्पना आपण पुढच्या ऑनलाईन क्लासमध्ये घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला ज्या अडचणी असतील त्या अडचणी ज्या असतील त्या अडचणी एखादा अडचण असेल ते आपण सॉल्व्ह करूया. आणि त्याचबरोबर ज्या अडचणी आपल्याला आता इथं त्या ठिकाणी वेळेअभावी सांगता येत नसेल तर आपल्याला जे काही अडचणी असतील ते व्हॉट्सअपद्वारे आणि माझ्या वैयक्तिक मोबाईलला देखील आपण करू शकता. ओके सर. हॅलो, ओके, ओके सर. हा बोला. ओके सर. ओके सर. ओके ओके, थँक्यू, धन्यवाद. बाय सर. बाय सर. बाय बाय सर. बाय. रेकॉर्डिंग किती जण आले होते? 70च्या वर होते ना.